नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा क्वार्टर 3चे नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण या कंपनीचा एक इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत, जो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आणि मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही एक NBFC कंपनी आहे. तर मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड हीच नाही तर मित्रांनो, कोणत्याही NBFC कंपनीचा जर तुम्ही क्वार्टरली रिझल्ट पुढे जाऊन बघणार असाल तर तो पॉईंट तुमच्या खूप कामात येईल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 105.40 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून 36.12%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 88.15 हजार कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.75%, FISची होल्डिंग आहे 1.11%, DISची होल्डिंग आहे 0.82% आणि बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.32%. चला आता बघूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे क्वार्टर 3चे नंबर. तर मित्रांनो, चला आता बघूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे क्वार्टर 3चे नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे आकडे करोडमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हे आहे बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे क्वार्टर 3च्या रिझल्टचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हे आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1,946 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,448 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,410 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,448 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,946 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,448 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,410 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2,448 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल. तर मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 1,374 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,735 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,702 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,735 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 571 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 713 कोटी रुपये. आणि मित्रांनो, बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 707 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 713 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 436 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 548 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 545 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 548 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही करोडमध्ये असतो, हा फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS
0.65 रुपीजने वाढून इयर ऑन इयर बेसिसवर 0.66 रुपीज आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.69 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.66. आणि मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितले होते की आपण याचा एक इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. तर चला, कोणता आहे तो पॉईंट त्याच्याबद्दल बोलूया. तर मित्रांनो, तो पॉईंट आहे NPA. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड असो किंवा कोणतीही NBFC कंपनी असो, त्याचा NPA रेशो अवश्य बघायचा. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.25%ने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 0.29%. आणि मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.10%ने इन्क्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 0.13%. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देत आहे की मित्रांनो, जेव्हा पण NPA वाढतो, ही कंपनीसाठी एक बॅड न्यूज असते. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.